शिवराय, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी असं, जो की शुक्ल पक्ष पंचमी म्हणजेच नागपंचमी या दिवशी येते, पहिल्या दिवशी। आणि या दिवशी कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप वरती आले, तो दिवस म्हणजे नागपंचमी। म्हणून आजच्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते आणि हा पहिला सण असतो। आणि दुसरं म्हणजे आपण या दिवशी नागांची पूजा करू। आपण घरामध्ये नागांची पूजा करू शकतो, जसं नाग नरसोबा लावलं जातं, कोणी चतुर्थीलाच लावतं म्हणजे आदल्या दिवशीच लावतात, पण आमच्या इकडे नागपंचमीच्या दिवशी सकाळी लावला जातो, त्याची पूजा वगैरे केली जाते। आणि हा फोटो डायरेक्ट अमावस्येच्या दिवशी म्हणजे जेव्हा पोळा असतो त्या दिवशी नैवेद्य दाखवून काढला जातो। तर तुम्ही घरामध्ये कागदावरती नागांचं चित्र काढून त्याची पूजा करू शकता किंवा तांदूळाची काढून त्याची पूजा। तर इथे पाटावरती मी वस्त्र आथरून घेतलेलं आहे, त्यानंतर यावरती मी नाग काढणार आहे। तुम्ही कागदावरती काढू शकतात, तशी पूजा करू शकतात। तर इथं मी नाग काढून घेते किंवा मग तुम्ही बाहेर जाऊनही करू शकता, मी आधी सांगितलं तसं। तर मी आता इथं काढून घेते, त्यानंतर छान अशी रांगोळी वगैरे पूजा करायची आणि वरती मी नाग नरसोबा लावलेला आहे, तर तेही तुम्हाला दाखवते। तर इथं पाटावरती मी वस्त्र आथरून त्यानंतर ते नाग काढून घेतलेले आहे। आता लाल कलरचं जे माझं कापड होतं काल ते मी पारायणसाठी ठेवलेलं, त्यामुळे येलो कलरचं टाकलं। तुमच्याकडे लाल असेल तर कोणतंही चालतं, त्याला काही नाही। तर इथं मी नाग काढून घेतलेलं आहे। कुणी कागदावरती नाग काढून त्याची पूजा करतं किंवा मग तुम्हाला पुढे दाखवते मी, किंवा मग वारुळ असतं, वारुळाची जाऊन पूजा करते। पण आता गावाकडे तरी वारुळ भेटतात, पण सिटीमध्ये वारुळ नाही राहत आणि आता पावसात कुठं शोधणार, त्यामुळे मग मी इथं हे पाटावरती जे आहे नाग काढून घेतले, नाग नागिन आणि त्यांची 2 पिल्लं। आणि त्यानंतर आणखी पुढे सांगते पूजा कशी करायची। तर इथं हा नाग नरसोबा आहे, तुम्हाला दाखवते मी लावलेला। तर हा नाग नरसोबा आहे इथं लावलेला। तर इथं हा जो नाग आहे याची आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर इकडं नरसिंह आहे, त्यानंतर जीविता आहे। तर आज इतका चांगला दिवस आहे का श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार, आणि त्या दिवशी ही जीविताची पूजा केली जाते, ते आपल्या मुलांसाठी। ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन। त्यानंतर इकडं बुध आहे आणि बृहस्पती आहे, तर आज आपल्याला यांची पूजा करायची आहे। आणि आमच्याकडे हा नाग नरसोबाचा फोटो नागपंचमीच्या दिवशी सकाळी लावला जातो आणि अमावस्येला म्हणजे पोळ्याच्या दिवशी नैवेद्य दाखवून पुन्हा हा काढला जातो। आणि आज पूजा केल्यानंतर ते उपवासाचं मी तर सर्वात आधी दिवा लावून घेतलेला आहे, त्यानंतर आपल्याला इथं नैवेद्य दाखवायचं असतो। तर काय दाखवायचं, त्याआधी पूजा करून घेते, हळदी कुंकू अक्षदा सर्व काही पूजा करून घ्यायची आणि मग त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे। तर सर्वात आधी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतली, त्यानंतर फुलं वाहून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे। तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे प्रथा वेगवेगळी असते, प्रत्येक प्रांतामध्ये ज्याच्या त्याच्या तिकडची प्रथा जे ते फॉलो करतात। तुमच्याकडे जशी प्रथा असते तशी तुम्ही पूजा करू शकता। तर त्यानंतर आता मी नैवेद्य ठेवते। तर आजच्या दिवशी नागदेवतांना लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य ठेवला जातो। तुम्ही वारुळाची जरी पूजा करायला गेले तरी हाच नैवेद्य ठेवला जातो। तर हा एक नैवेद्य ठेवायचा आणि त्यानंतर जो सर्वात महत्त्वाचा असतो तो दुधाचा, तर दुधाचा एक नैवेद्य ठेवायचं। तर हेच मेन असतं आजच्या दिवशी। तर छान अशी पूजा करून घ्यायची। आता तुमच्याकडे जशा पद्धतीने करतात तशी करा तुम्ही। आता मी साधी सिंपल अशी जशी आमच्याकडे करतात त्या पद्धतीने सांगितली आहे थोडक्यामध्ये, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। छोटीशी रांगोळी काढून घेते। तर छान अशी पूजा झालेली आहे। आता मी धूप अगरबत्ती लावून घेते। तुमच्याकडे जर वारुळ असेल तर तुम्ही वारुळामध्ये जाऊ नये, म्हणजे वारुळाच्या तिथे जाऊ नये, पूजा करू शकतात। पण आता इथं सिटीमध्ये कसं वारुळ कुठं शोधणार, आणि मेन दुसरं प्रॉब्लेम म्हणजे आणि कुठे म्हणजे शक्यतो भेटतच नाही। आणि वारुळ कसं गावामध्ये असं जिकडं असं जागा असते तर तुम्हाला माहिती असेल नाग कुठं असतात तिथंच भेटते, त्यामुळे मग आता मी अशीच घरच्या घरी तुम्ही फोटो म्हणजे कागदावरती काढू नये। तर असं इथं मी नाग नरसोबाची पूजा केलेली आहे। त्यानंतर खाली जे नाग काढले होते त्यांची पूजा केली, नैवेद्य ठेवलेला आहे दुधाचा, त्यानंतर फुटाणे आणि लाह्याचा, त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती सर्व काही लावलेलं आहे। आणि अशी मस्त माझी छान अशी पूजा झालेली आहे। पिल्लू पण आवरलेला आहे। तर आमच्याकडे कसं कसं पुढे तुम्हाला दाखवते। तर आमच्याकडे तुम्हाला मी सांगितलं तवाकडे काही ठेवत नाही, त्यामुळे रात्रीच मी एक्स्ट्रा पोळे केलं, 10 चिवडा ऑलरेडी बनवलेला आणि थोडंसं चहा केला, चपाती खाणार आहे। आणि अरे
नंतर इथं डाळ आणि चटणी बनवून ठेवली होती कालच, त्यामुळे मग आता हे असं जेवण आहे. नाही तर शिरा बनवणार आहे पिल्लूला थोड्या वेळाने खाऊन झाल्यानंतर. त्यानंतर संध्याकाळी पण आमच्याकडे तवा कढई काही ठेवत नाही, सकाळी पण नाही ठेवत, त्यामुळे मग बाकी प्रश्न तळण्याचा वगैरे काहीच नसतो. तर इथं मी आता कणिक भिजवते गव्हाची, तर त्याचे कानुले करायचे, तेच मी तुम्हाला दाखवते पुढे कसे करणार आहे ते. आणि दुसरं काही आमच्याकडे बनवतच नाही. मम्मी त्यांच्याकडे बनवतात भजे, पुरणपोळी सर्व काही असतं, पण आमच्याकडे नसतं. मग त्यामुळे आम्ही काही बनवत नाही. आता ज्याची तशी मी तुम्हाला म्हटलं तशी प्रथा वेगळी असते. आणि चला असं मला मी माझी चहाची रेसिपी शेअर करते. आधी बहुतेक मी कधी शेअर नाही केली, पण सगळ्यात आधी तर पाणी गरम करून घेत होते पिण्यासाठी, कारण हे पण आले होते घरी. म्हटलं चला मग पाणी गरम करून घेतलं दोघांसाठी 2 ग्लास. त्यानंतर चहा करते. तर मी चहाला अर्ध्या कपला थोडंसं जास्त पाणी टाकते, जेवढा चहा बनवायचा असेल तर. दोन्ही पण म्हणजे मी तर कधी घेते कधी घेत नाही, उपवास असला तरच घेते, आणि इच्छा असेल तर पाऊण कप पाणी टाकलं. त्यानंतर त्यामध्ये अद्रक किसून टाकलं, छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर चहाचा मसाला टाकला आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला चहा पावडर टाकायची, पाण्याची थोडं उकळी येऊ द्यायचं आणि मग टाकायची. छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं. 1 कप दूध असेल तर 1 कप पाणी असेल तर 1 कप दूध टाकायचं आणि मस्त चहा तयार होतो. त्यानंतर 2 चमचे साखर टाकली. 1 कपसाठी 2 चमचे टाकते, पण सध्या कमी केल्यामुळे 2 कपसाठी मी 3 चमचे टाकते, छोटे आहे. तर मस्त चहा तयार होतो, एकदम छान लागतो. तर मस्त इथं मी चहा गाळून घेतला, चहा घेतो आणि त्यानंतर मग जाणार आहेत गार्डनमध्ये. तर आज आहे नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर पूजा वगैरे मी तुमच्यासोबत पुढे शेअरच करेल. तर आता मी चाललो आहे गार्डनमध्ये, पिल्लूला थोडंसं झोका खेळायचं, रात्रीपासून चालू होतं. मी तुम्हाला ते ऑडिओ पण दाखवेल. तर म्हटलं चला झोका खेळून. आणि असं आज 5 झोके सगळ्यांनी खेळायला पाहिजे. आणि गावाकडे तर खूप सगळे झोके बांधलेले असं, इथं नाही. गार्डनमध्ये बघू आता, खेळू दिलं तर खेळू म्हटलं, तुम्हाला पण दाखवते. आणि खूप वेळेस मी ते गार्डन दाखवलेलं आहे म्हाताऱ्या. चला आता मग. आणि गार्डनमध्ये आल्यानंतर पिल्लूला फक्त झोका आणि त्याचं खेळायचं माहीत असतं, तर डायरेक्ट निघतो, तो विषयच नसतो. मग म्हटलं चला त्याला थोडंसं झोका वगैरे खेळते. लहान मुलांना आवडतं बाहेर जाऊन खेळायला, आणि आम्ही पण म्हटलं बघू खेळता आलं तर खेळू, नाही तर मग बघू दुसरीकडे जाऊ. तर काय 5 झोके खेळायचे असतात. आणि भरपूर आहे तिथं गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी, जवळच आहे, खूप जास्त लांब नाही, पाऊस पण नव्हता त्यामुळे. आणि आपल्यासारख्यांना खेळायचं म्हटलं ना तर तुम्ही इथे बघू शकता, ते जास्त म्हणजे आपण बसू शकतो इतकं म्हणजे इतकं पॅक नाही येते. तर साधं मुलांसाठी केलेलं आहे, लहान मुलांना वेगळं केलेलं आहे, मोठ्या मुलांसाठी वेगळं. पण मी मग सिक्युरिटीना जोरून 5 झोके खेळले शेवटी. त्यानंतर पिल्लू बघा, तर त्याला असं सीडीने वरती हे मुलं खेळतात, वरती चढायचं उतरायचं तेही जमतंय. आणि आज मस्त गार्डनमध्ये ही वातावरण एकदम छान होतं, तुम्ही ते बघू शकता. पाऊस झाल्यानंतर वातावरण मस्तच असतं. तर आम्हाला तर पूर्ण म्हणजे तेच खेळायचं असतं, वरती चढायचं, पण कसं नाही इथं भीती वाटते चढून पडायचं. खाली अँगल आहे, पाय वगैरे सटकलं पण तो ऐकत नाही, आणि थोडंसं जमतं पण आहे, आणि थोडंसं कसं बॉडी पण स्ट्रेचिंग होते. त्यामुळे म्हटलं चला लक्ष देऊन खेळून घ्यावं लागतं. तर बघा आता हे पण जमायला लागलेलं आहे जवळपास. पहिले किती झोका आणि छोट्या दुसऱ्या खेळता येत होत्या, इकडे काही जमत नव्हतं, पण आता चांगल्यापैकी जमायला लागलेलं आहे. आणि थोडंसं खेळवलं. त्यानंतर आम्ही घरी आलो, आणि मी ऑलरेडी कणिक भिजवलेलंच होतं, त्यामुळे फक्त पातेल्यामध्ये फोडणी नसते द्यायची, त्यामुळे मग आधी पाणी टाकलं, थोडंसं वरतून तेल टाकलं, आणि कणिक तर ऑलरेडी भिजवलेलीच आहे. आणि त्यानंतर मग जे मक्याची कणिक होते मी लपवून ठेवले, कारण मग पिल्लू लगेच मागवतो, आणि ते तर मी कुकरमध्ये तर देऊ शकत नव्हते त्याला, त्यामुळे इथं पाणी ठेवलं, अदन ठेवलेलं आहे. आणि कसं लाटायचं ते तुम्हाला दाखवते आता मी. आणि आज थोडंसं पाऊस चालू झालं बघा, तुम्हाला माझा आवाज येणार नाही. तर एकदम छोटे छोटे गोळे घ्यायचे, एकदम पातळ लाटायचं, खूप जास्त पातळही करू नका, तर माझ्यासारखं जास्त शिजल्या जातं. मग ते आपण चपाती लाटतो ना, सेम त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं, फक्त पातळ लाटायचं, कारण आपल्याला त्याची घडी करायची असते. चपाती आपण थोडीशी जाड लाटतो ना, त्यामुळे. तर इथं मी छान असं लाटून घेते, 2 पद्धतीने दाखवते मी तुम्हाला. आमच्याकडे शक्यतो आपण जसं चपाती लाटण्यासाठी असं त्रिकोण करतो ना, तर त्याच पद्धतीने करतात. आणि आणखी एक पद्धत आहे ती पण दाखवणार आहे. तिथं मी छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे, आणि हे तिखट वगैरे काही नाही करत, कारण फोडणीच देत नाही, त्यामुळे विषयच नसतो. तर आता मी छान लाटून घेतलेली आहे. याला आतमध्ये तेल लावायचं, म्हणजे ते व्यवस्थित छान होतं. आणि घडी करायची अशी आडवी, आणि त्यानंतर पुन्हा अशी. आता तुम्हाला दाखवते मी, सिंपल आहे, लगेच जमतं. आणि खाली जो पसारा दिसत असेल, तुम्ही म्हणाल पीठ काढून ठेवलं सगळं काही दायचं बाजरीचं, तर ते पिल्लू काढून ठेवतो, डब्बा घेतो उभं राहिलं, आणि त्यावरती डब्बा घेऊन उभं राहतो. तर आता एक पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं, तुम्ही बघितलं असं त्रिकोण तयार करून घ्यायचा.
त्यानंतर पुन्हा छोटासा चुंडा घ्यायचा आणि इकडं पाणी मी ऑलरेडी उकळायला ठेवलं, माझं लक्षच नव्हतं, पिल्लूच्या नादामध्ये पाणी जास्तच उकळून गेलं. तर या पद्धतीने पुन्हा मी एक चपाती लाटून घेते, छान अशी लाटून घ्यायची. त्यानंतर मग याला पण तसंच तेल लावायचं. फक्त एवढंच आहे का दोन्ही बाजूंनी घड्या करायच्या, म्हणजे आता एक बाजूनी आणि पुन्हा अपोजिटच्या दोन्ही बाजूंनी घडी मारायची, तुम्हाला दाखवते. आणि व्यवस्थित छान असं लाटून घ्यायचं. आता पाणी उकळलेलं आहे तर सगळे सोबतच सोडायचे, नाही तर मग ते खूप शिजल्या जातात आणि पातळ पण लाटलेले असतात. त्यामुळे तर बघा मी तिकडे गेले होते, कारण पिल्लू ना ते वाचत होते ग्रंथ, म्हणजे पोथी वाचत होते नवनाथ महाराजांची, तुम्ही बघितलंच असेल लावलेली. आणि तो काय त्यांना वाचून देत नाही, मग त्यामुळे लक्षही ठेवावं लागतं आणि स्वयंपाक पण आधी करून ठेवता येत नाही. बघा असा डब्बा ठेवतो आणि असं उभं राहतो वरती आणि गॅसचे बटणं फिरव, इकडे नळ चालू कर, भांडे घासायचे असतात. तर या पद्धतीने बघा असं दोन्ही साईडने दुमती करायची, घड्या मारायच्या. तर सगळं या पद्धतीने मी लाटून घेते. आता तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही, मी दोन्ही पद्धत दाखवल्या आणि याला कानुले म्हणतात किंवा मग चकुल्याही म्हणतात. तर असं पद्धतीने करते. तर अशा पद्धतीने सगळं. आणि इथं बघू शकता थोडे जास्त शिजले गेले माझेवाले. त्यानंतर मी इथं देवाला नैवेद्य दाखवते, पूजा वगैरे करून घेतली संध्याकाळी. आणि ही पूजा उचलून मग तिथेच मला जीविताची पूजा करायची असते ना, आज तुम्हाला माहिती आहे शुक्रवारीच नागपंचमी आहे त्यामुळे. आणि मग पिल्लूलाही ओवाळायचं आहे तर तेही करते. तर सर्वात आधी इथं नागदेवताची पुन्हा एकदा पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि मग बाकीची जी पूजा आहे ती करायची असते. तर मग ते करते आता. आणि मग पुन्हा मग तुम्हाला सांगितलं तर तसं तोपर्यंत त्यांचंही ग्रंथ म्हणजे पोथीचे अध्याय होते ते वाचून झाले. तिकडं देवालाही नैवेद्य दाखवला आणि दिवा वगैरे लावून घेतला बाकीचंही. आणि आज थोडंसं पाऊस येतो त्यामुळे तुम्हाला आवाज माझा येत नसेल व्यवस्थित, पण पाऊस चालू होता आणि व्हिडिओ राहून जाईल म्हणून मग मी करून घेतला. आणि पिल्लू बघा किती छान दर्शन घेतो. तसा आजचा छोटासा व्हिडिओ होता, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय.